ठेव, समोरच ठेव आता. दादा झोप झाली का? नाही ते ते झोपायला लागलं ना काल ते बघ ना पिक्चर झोप लागली नसेल रे पिक्चराला. नसेलच लागली. आता बघ पूजेची तयारी कशी पटापट करतो ते. प्रीती, या घरातली मोठी सून आहेस तू आणि मोठ्या सुनेच्या खूप जबाबदाऱ्या असतात. हळूहळू तुला सांगेनच मी सगळं. आज आपण दूध उतू घालवणं ही प्रथा करणार आहोत. आपल्या घरातल्या सगळ्या प्रथा खूप जबाबदारीने आणि मनापासून केल्या जातात. आजची ही प्रथा तुझी जबाबदारी असंच समज. हो आत्या. आणि प्रथा दिसायला खूप साधी असली ना तरी खूप महत्त्वाची आहे. दूध असं पांढरशुभ्र उतू गेलं ना की असं म्हणतात की धनधान्य, सुख, समृद्धी, आनंद घरामध्ये दुधासारखाच उतू जात असतो, भरभरून राहत असतो. आणि दूध उतू जाणं म्हणजे गृहलक्ष्मीचं आणि माता अन्नपूर्णेचं घरात आगमन झालं आणि तिचं वास्तव्य आहे असं म्हणतात. आपण सुरुवात करायची. आता आपल्याला चूल पुसून घ्यायची. आपल्याकडे चूल म्हणजे आता शेगडीत चूल म्हणायची. ती छान आधी पुसून घे. हां, पडकं दे ग ते जरा, टॉवेल दे. शेगडी छान पुसून घे आणि तिला हळद कुंकू व्हा, अक्षत व्हा आणि फुल व्हा. आता अक्षत व्हा. आता चुलीच्या शेजारी ना एक छोटीशी रांगोळी काढ. आता देवी अन्नपूर्णेचं स्मरण कर आणि तिला नमस्कार कर. शे, हे हे अजिबात आवडत नाहीये मला. पण सगळ्यांसमोर हे असंच सोंग चालू ठेवावं लागणार आहे मला. एकदा काय सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला ना की मग सुरू होईल प्रीतीचं राज्य. यांची अशी अवस्था करेल ना की शेवटी मरणाची पण भीक मागतील हे माझ्यासमोर. अशा ही रांगोळी जरा कडेला उचलून ठेव आणि दूध दे फ्रीज मधनं. दे तिच्याकडे. ठेव गॅसवर. जाऊ दे उद्या. हा वा, तर नमस्कार. आता या दुधाचा जो तुला आवडतो तो गोड पदार्थ कर. देवाला नैवेद्य दाखव आणि मग दे सगळ्यांना. आधी आशीर्वाद घे सगळ्यांचा, मोठ्या माणसांचा. हो, जा. शांत. प्रीती, आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत तुझ्यासारखी सून या घराला मिळाली. आज जर तुझी सासू गीतांजली असती ना तर सुखी राहा. तुला काही लागलं तर आशाला सांग. त्यातनं काही वाटलं तर मला हाक मार. मी हाकेच्या अंतरावरच आहे. कर.
किती इमोशनल आहेत या घरचे सगळे. खरंच नशीब काढलंय ताईने. देवा, तिच्या आयुष्यात आता कुठलंच दुःख येऊ नये. खरंच खूप चांगली आहे वहिनी, आणि आमचं वहिनी दिराचं नातं पण भारी होईल. आत्ता माझ्यावर विश्वास बसायला वेळ लागेल वहिनीला, पण होईल सगळं नीट. आई आणि सुलू नंतर त्यांच्यासारखंच सांभाळेल वहिनी या घराला. आणि हेच सगळं बाबांना पण वाटत असेल, म्हणून त्यांनी आईची आठवण काढली. पण मध्येच का थांबले ते? आई, तू बघतेस का? नाही, तुझ्याशिवाय आमचं आयुष्य सगळ्यांचं किती बरं पुढे चाललंय. लहानाचं मोठे झालो, सगळ्यांची शिक्षण झाली. सुलूनी खूप छान काळजी घेतली का आमची. ती काळजी घेतली की तुझी कमतरता कधी जाणवू दिली नाही तिने. बाबांनी काळजी घेतली. बघितलंस ना तू आत्ता कसं बोलता बोलता थांबले. स्वराज दादा तर बाबांच्या पावलांवर पाऊल टाकत आपला बिझनेस थोडा मोठा करतोय बघ ना. विराटची मस्त प्रोफेसरगिरी चालू आहे. आणि आता आपल्या घरात आपली घरातली मोठी सून आली आहे. आई, मस्त वाटतंय का? तुला खरं सांगू, मला तर ना ती तुझ्यासारखीच वाटते. हा आई, मला सांग, तू जर आत्ता असतीस तर तू तिचे खूप लाड केले असतेस ना. आई, मला आहे ना सुलू सांगत होते एकदा की तुला माझ्या वेळी मुलगी हवी होती, पण तुला तिन्ही मुलंच झाले. आता तू जर असतीस इथे तर तू आपल्या मोठ्या सुनबाईची स्वतःच्या मुलीसारखीच काळजी घेतली असतेस ना. तिला असं खूप भरभरून दिलं असतं ना, खूप लाड केले असतेस ना तिचे. आई, एक मिनिट. आई, तू जर आत्ता असतीस तर तुझी एखादी आवडती साडी आहे ना, प्रीती वहिनीला दिली असतीस. कुठली देऊ? हा, ही हा, ही ही देऊ? हीच देतो. आई, तुझी इच्छा मी पूर्ण करणार.